ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 226 ते 250 श्लोक 0 नाना रोगे आहाळली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का तव ते चिकित्से पहिले एकाचे छंद खणविले एका उपडविले समूळी सपत्र एके एके जड मोडविली अजंगमाची खाल काढिली एके गर्भिणी उखडविली फुटा माझी अजात शत्रु तरुवरा सर्वांगी देवविलिया शिरा ऐसे जीवी घेऊन धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावणी काढिले पित्त मग राखिले शिनत आणिक जीव आहो वसती धवळारे मोडूनी केले देव्हारे नागवनी व्यवहारे गवांदे घातिली मस्तक पांघरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे नाना परी पांघुरणे जाळूनी जैसे तापणे झाले झाले अंग धुणे कुंजराचे ना तरी बैल विकोनी गोठा पुंसा लावणे बांधीजे गाठा या करणी की चेष्टा काही हसो एकी धर्माची आवाहणी गाळी आदरिले पाणी तव गाळी तया आहाळणी जीवके मेळे एक न पचवितीची कण ये हिंसेचे भेण तेथे कदर थलेत प्राणतेची हिंसा एव हिंसाची अहिंसा कर्मकांडी बा ऐसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतू सुमनसा ओळखे तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हावये मती तरी कैसे येते गाळावे म्हणून पडिले बोलावे देवीची त्वाही जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरीटी हाची विषोई गोठी एरवी का अडवाटी धावी जाईल गा आणि स्वमताची या निर्धारा लागोनी या धनुर्धरा प्राप्तास मतांतरा निर्वेचू कीजे ऐसी हे अवधारी निरूपिती परी
आता ययावरी शुक्योजेगा ते स्वमत बोली जाईल आईचे रूप की जाईल जेने उठलिया तुल ज्ञान दिसे परी ते अधिष्ठिलेनी अंगे जाणी जे आचरतेनी बगे जैसे कसवटे सांगे वाणिया ते तैसे ज्ञान मनाची भेटी सरिसेची आईसेची बिंब उठी तेची आईसे किरीटी परिस आता तरी तरंगू नोलांडितू लहरी पायन फोडितू साचलून मोडितू पाणीयाचा वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुचंबैल केसर या शंका थैसे परमाणू पागुंतरे जाणूनी जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेह भरितू जीवातळी अंथरितू आपुला जीव रामकृष्ण हरी।